तुम्ही बघू शकता आपला खरबीज की छान झाला आहे, त्याला मस्त जाळ्या पडलेल्या आहेत आणि हा खरबीज मी साखरेपासून बनवलेला आहे। नमस्कार, मी सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खरबीज, तो पण साखर घालून बनवलेला। मी इथे दुधाचा चीक घेतलेला आहे। त्यामध्ये मी साधं दूध टाकत आहे। त्यामध्ये आपल्याला किती गोड हवेत तेवढी साखर टाकायची आहे। वेलची पूड टाकायची आहे। तुम्हाला वाटलं सुंठ वगैरेही तुम्ही टाकू शकता आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। साखर वितळेपर्यंत त्याला चांगलं हलवायचं आहे। मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं, लिंबू पण टाकलेलं आहे कारण भांडं काळं नको होऊ दे म्हणून। त्यामध्ये मी इडलीचं भांडं आहे ते उलटं ठेवलेलं आहे। त्यावर टोप ठेवते। त्याच्यामध्ये मी झाकण लावते कारण ते वाफेचं जे पाणी आहे ते आपल्या खरबीजमध्ये पडू नये म्हणून। आता 15 मिनिटं चांगलं वाफेवर शिजवून घेत आहे। वाफेवर मी शिजवलेला आहे। बघा, खरबीज एकदम वर आलेला आहे, चांगला बनून वर आलेला आहे। तर ह्याचे मी छोटे छोटे पीसेस कापून घेतलेले आहेत। बघा, मस्त जाळ्या पडलेल्या आहेत आणि खायलाही छान लागतो। हा मी साखरेपासून बनवलेला खरबीज आहे। अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सुजाता सावंत रेसिपीला। अशाच नवीन व्हिडिओसाठी, नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण। धन्यवाद।